नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातच्या विविध आणि वेगवेगळ्या अशा अपडेट जे आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। अशातच मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 16 फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत जो 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याबद्दलची माहिती दिलेली होती, अपडेट दिलेली होती, आपण पाहिलीच असेल। आता याच्यामध्येच एक ॲडिशनल अपडेट म्हणजे मित्रांनो, आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत पाठीमागच्या काही दिवसापासून जे लाभार्थी आपल्या खात्यावरती अनुदान घेत आहेत त्यामधीलच आता असे काही लाभार्थी असणार आहेत ज्यांचं अनुदान आपल्याला स्वतःहून जे आहे ते बंद करावं लागणार आहे। जर हे अनुदान बंद केलं नाही तर येणारा सर्व हप्ते, सर्व पैसे जे आहेत ते आपल्याला रिफंड शासनाला भरावे लागणार आहेत। तर हे मित्रांनो, कोणते लाभार्थी असणार आहेत ज्यांच्या खात्यावरती हे अनुदान येणार आहे परंतु ते आपल्याला मिळणार नाही आणि जर घेतलं तर ते आपल्याला रिफंड करावं लागेल, तर त्याच लाभार्थ्याबद्दलची आपण सविस्तर डिटेल पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, असे कोणते लाभार्थी असणार आहेत ज्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचं अनुदान तरी येते परंतु ते अनुदान आपण काढू शकत नाहीये, तर ते लाभार्थी मित्रांनो मयत लाभार्थी असणार आहेत। आपल्या घरामध्ये असे कोणते लाभार्थी मयत असतील तर अशा लाभार्थ्यांचे आपल्याला पैसे जे ते मित्रांनो बंद करायचे आहेत। तर याबद्दल मित्रांनो, काल परवाच एका लाभार्थ्याबरोबर आपली बातचीत झाली, तर त्या लाभार्थ्याच्या माध्यमातून आपल्याला समजलं की त्यांच्या घरातील जी व्यक्ती मयत झालेली आहे ती पाठीमागच्या वर्षी मयत झालेली होती, परंतु त्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचं अनुदान येत होतं। म्हणून घरातील एक सदस्य त्या ठिकाणी जाऊन तो पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बँकेकडून त्या ठिकाणी साफ नकार जो आहे तो देण्यात आलेला आहे। बँकेमार्फत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की हा लाभार्थी जो आहे तो पाठीमागच्या वर्षी मयत झालेला आहे, त्याच्यामुळे चालू वर्षामध्ये त्याला जे अनुदान येत आहे हे अनुदान तुमच्या घरामध्ये कोणालाही देता येणार नाही। तो आता शेतकरी अस्तित्वात नाहीये, त्याच्यामुळे हे अनुदान जे आहे ते बँकेमार्फत पुन्हा शासनाला जे आहे ते पाठवलं जाणार आहे। तर याबद्दलच्या सूचना संबंधित विभागाकडून त्यांना मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुद्धा असे जे काही लाभार्थी असतील तर अशा लाभार्थ्यांचं आपल्याला लवकरात लवकर अनुदान जे आहे ते बंद करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे रिफंडचा फंडा जो आहे तो परत करावा लागणार नाहीये। भरपूर असे लाभार्थी आहेत ज्यांनी UPI द्वारे किंवा ATM द्वारे हे पैसे जे ते काढून घेतलेले आहेत, तर अशा लाभार्थ्यांकडून सुद्धा चौकशी होऊन हे पैसे जे ते रिफंड घेतले जाऊ शकतात, कारण की जो शेतकरी अस्तित्वातच नाही त्याचं अनुदान सरकार कोणाच्या नावाने पाठवणार आहे, तर या संबंधीचे प्रश्न जे ते उपस्थित होत आहेत। तर मित्रांनो, या अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती जी आहे ती पोहोचलेली नाहीये। भरपूर असे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना ही अपडेट माहित नाही आणि ते वारंवार पीएम किसान योजनेचं येणारा अनुदान ATM द्वारे किंवा UPI द्वारे ते संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये काढून वापरत आहेत। तर मित्रांनो, हे पैसे जे आहेत ते मयत शेतकऱ्याचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे पैसे वापरू नका। जर मयत व्यक्तीची जमीन तुमच्या नावावर झाली असेल तर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन टाका आणि तुम्ही स्वतःहून या पीएम किसान योजनेचं अनुदान स्वतःच्या नावाने घ्यायला सुरुवात करा। तर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनल महत्त्वाचं सबस्क्राइब करा। याच्यामध्ये आणखी काही अपडेट विशेष अशा मिळाल्या तर लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सविस्तर असा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।